आला थंडीचा महिना, मोबाईल झाला ना थंडा. आता काय करावं. तुझा मोबाईल थंडा झाला तर टाकणे इस्टेटनी, बात तर गरम होते. चार्जिंग नसून झाला तर चार्जिंग बी होते. नाही मी असा इस्टेच्या दूरच धरतो, दुरूनच चार्जिंग होते. येले हे आहे ना, दुरून चार्जिंग करायचं, इस्ट्यापाशी धरलं का लाईनचं कामच नाही येले. बहुतेक याचा मोबाईल आपल्या देशात नसून बनला, विदेशातून बनून आला असं. किती बनला आणि काय बनला हे तर त्याला नसून माहीत. त्याला म्हणा इस्टेट मोबाईल टाक, मग माहीत पडते किती मजबूत आहे तो. अबे पक्या, तुझा मोबाईल आहे ना किती चांगला आहे ते पता करू आपण. इस्टेट टाक, खरंच नाही जळला तर समजा चांगला आहे मोबाईल, जळला तर बकवास आहे. आता समजलं तुम्ही ना मोबाईलवर जलता ना, जलता मोबाईलवर. तुझ्या मोबाईलवर काय चालत आहे आम्ही काय जळणार आहे. एवढा मोठा इस्टू समोर आहे, हेच तर जळत आहे. त्या मोबाईलवर काय जळणार आहे. मग कसे म्हणता इस्टेट टाका मोबाईल. मोबाईल किती महत्त्वाचा आहे. आजकाल या मोबाईलवरच खऱ्या बातम्या पाहायला मिळते. TV चॅनलवर नाही मिळत खऱ्या बातम्या. खऱ्या बातम्या या मोबाईलवरच आहे. देशाची खरी हकीकत या मोबाईलवर समजते, आजकाल टीव्हीवर समजत नाही. आत्ता तू खरा बोलला, लाखात एक गोष्ट केली तो. टीव्हीवर तर निर्बुद्धी बनवायचे कार्यक्रम दाखवते, आणि खऱ्या बातम्या जर पाहायच्या असेल, खरी देशाची हकीकत जर पाहायची असेल तर या मोबाईलवरच आहे सगळं. काऊन का मोबाईल कोणाच्या बापाला आवडत नाही. खऱ्या बातम्या मोबाईलवरच आहे. अबे राहुल्या, तू लाखात काय म्हणतं, करोडो अब्जोमध्ये खरा बोलला ते यावेळेस. खरंच खऱ्या बातम्या जर पाहायच्या असेल तर या मोबाईलवरच पहा. टीव्हीवर तर खरी बातमी दाखवतच नाही. हे तर मला बी पटलं 100% काय याला 101% गुण देतो मी. यानं जी गोष्ट केली आता हे लयच महत्त्वाची केली. खरं गोष्ट आहे. तुम्ही या गोष्टीवर माझ्यासारखा मोबाईल घ्या आणि मोबाईलवर खऱ्या बातम्या ऐका. खऱ्या बातम्या मोबाईलवरच ऐकायला भेटते, बाकी कुठेच नाही. खरंच देशावर आपलं खरंच प्रेम असेल तर खरी बातमी ही मोबाईलवरच भेटते, बाकी कुठेच नाही भेटत. पण राहुल्या मला एक नाही समजलं. तू म्हणते उद्या पोरगी पाहायला जातो, मग पोरगी पाहायला जातो तर मग हे बातमी कोण नाही आली मोबाईलवर. राहुल्या का देशाचा मुख्यमंत्री आहे का म्हणून मोबाईलवर सांगणार आहे अँकर लोक. ते मुख्यमंत्री जरी नाही पण सरपंचाचा पोरगा आहे ना. सरपंचाचा पोरगा म्हणजे पुऱ्या गावाला त्याची माहिती व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे माबाप सरपंच आहे तर मी पुऱ्या गावालेच न्या पोरगी पाहिले माझ्यासाठी नाही. राहुल्या तुला जर खरंच पोरगी पाहायची असेल तर एकटाच जाजो, बाकी सगळे बुडेच घेऊन जायचं सांगा. तरच मजा आहे पोरगी पाहण्यात, पसंत करण्यात आणि त्याच्यातले गुण ओळखण्यात. म्हणजे मग मी त्याच्या सोबती होईन, मला नाही नेमते नाही असं काही होईन का. मला नेल्याशिवाय तर राहुल्या कधीच पोरगी पाहायला जात नाही. तुला नेतो मित्रा मी, पण पाय आंघोळ करून येतो, नाही तर तू आहे ना 5-5 दिवस आंघोळ नाही करत आणि अंगाचा सारा वास येते. वाटल्यास तर निर्म्यानं धुई काही नाही बी धुई, पण अंगाचा वास नाही आला पाहिजे तरच तुला सांगा नेतो. हल्ली तर मी रोजच आंघोळ करतो, पण कसं आहे थंडीच्या ना थंडीत मी आंघोळ करत नाही. थंडीत मला आंघोळ करा वाटत नाही म्हणून मी आंघोळ करत नाही. आणि असं करतो परब्या, मग तुला आंघोळ नाही करा वाटत तर आंघोळीची गोळी घेतो. जर तशी आंघोळ नाही केली, गोळी जर नाही भेटली तर काय करतो, त्या घरी नळ आहे ना, त्या नळाला नमस्कार करतो म्हणजे आंघोळ केल्याने वाटन तुला. असं केलं ना त्याच्या अंगातला वास चालला जाईन का बाबा. अंगात मी वास तर तसाच राहीन, त्याच्या मनाला वाटण आंघोळ केली, पण अंगाचा वास तर तसाच राहीन दुर्गंधी. मग मी करावं तरी काय, थंड्या पाण्यात मी हिरीत उडी मारू. नाही हिरीत उडी गिडी नको मारू, पण कसं आहे मस्त पाणी गरम कर सकाळी गॅसवर आणि सनसनत पुदेन मग आंघोळ कर, मस्त वाटन तुला. गॅसवर आंघोळ कर म्हणतो मला राजा. तुम्हाला घरचा गॅस किती जाईल. आता का 450 रुपयाचा गॅस भेटते का 400 रुपयाचा गॅस भेटते. नाही ना, 850 ते 1100 रुपये गॅसले भरायला लागते. सारी महागाई झाली आहे. आणि तू म्हणतो का मला गॅसवर आंघोळ कर. गॅसवर नाही आंघोळ करत मी, गॅसच्या पाण्यानं मी आंघोळ करीन. त्या चुलीवर तपवतो पाणी मग आंघोळ करतो. आता गॅसच काय महाग झाला बाबा, सगळंच महाग झालं ना. आलू कांदे लसण दूध दही डिझेल पेट्रोल सर्वच तर महागाई झाली. हो ना यार, एवढी मोठी महागाई कशी झाली, काय झाली, काही समजून नाही राहिलं मला. त्यासाठी मोबाईलवरच्या बातम्या पाहत जा, देशाची हकीकत पुरी समजते. मोबाईल हा कोणाच्या बापाला आवडत नाही. कोणी येसन जरी लावतो म्हणलं तर लावता येत नाही, म्हणून खरे बोलते ते मोबाईलवरच बोलते. राहुल्या हे विषय राहू द्या. आता आपल्याला उद्या पोरगी पाहायला जायचं आहे तर मग किती वाजता जायचं, काय जायचं, म्हणजे मला मग आंघोळ करायला बरं होईल. काय मित्रा, तू सकाळी उठला का 2 घंटे आंघोळ करतो, म्हणजे पाणी आहे ना ड्रमभर पाणी गरम करतो मस्त, आणि एक साबण पुरी अख्खी अंगाला घासू अशी खलास झाली पाहिजे अशी आंघोळ करतो तू, आणि मग तुला मी माझ्यासोबत पोरगी पाहायला नेतो. तू म्हणतो ड्रमभर पाणी आंघोळ करायसाठी गरम कर. ड्रमभर पाण्याले चूल किती मोठी लागल. जर मी ड्रम लावला तर लोक समजून काही दारूच काढून राहिला. पोलीस पाठवून ना घरी. तुझ्या घरी पोलीस पाठवायची कोणाची हिंमत आहे बा. तू सरपंचाच्या पोराचा मित्र आहे ना, आमच्यासारख्या भिकारचोट माणसाचा थोडी मित्र आहे. हे गोष्ट बरोबर आहे, पण मी ड्रम नाही गरम करू शकत बा. भलाई मी त्या मंडप डेकोरेशनवाल्याच्या घरचा गंज आणीन आणि त्याच्यात पाणी गरम करीन आणि मग त्याच्यात उडी मारतो म्हणतं. जर तुम्ही त्याच्यात डुबून मेला तर मग काय लय राहुल्याची पोरगी पाहायचा कार्यक्रम कॅन्सल होईल. मी जीवाने जाईन त्याचं काहीच नाही तुम्हाला. तुम्ही ना मावर जलता, लयच जलता तुम्ही मावर. तुम्ही ना एक बाजूने गोष्टच नाही करत, त्याच्यावर समजते. मगाने म्हणे मोबाईल इस्ट्यात टाक, म्हणून मला समजते तुम्ही मोबाईलवर जलता, मावरही जलता. एवढा भक इस्तू जलत आहे तू या मोबाईलवर, आणि तू यावर काय जलतो बाबा. ते पडते ना डोक्यात येऊन कसं बोलते, त्याचं डोकं ना आजकाल कामच नाही करत.
परव्या तू साऱ्या गोष्टी डोक्यातून काढून घे. फक्त शुद्ध आणि चांगली आंघोळ करजो. उद्या पास आपल्याला पोरगी पाहायला जा लागते, तरच तुला माझ्यासोबत नेईन. जर तुझ्या अंगाचा वास आला तर मी तुला नेणार नाही. बरं बा, किती वेळी थंडी असू दे, मी आंघोळ करतो म्हणजे करतो. चल भेटू मग उद्या आपण. मित्र हो, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाल, म्हणून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.